गाथ्यामध्ये दुसरं प्रमाणे ग्रास गिळे सत्ता हाती नाही. अहो हातामध्ये घेतलेला घास तोंडामध्ये जावा काय आणि खाल्लेला पचावा काय एवढी सुद्धा सत्ता आपल्या हातात नाही हो. त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी जन्म लिहिला देवाने त्या दिवशी मरण लिहिलं. एकाने सांगितलं महाराज जर जन्म लिहिला असेल तर मरण कशाला लिहिलं. ज्ञानोबा उत्तर देतात आणि कना म्हणू नये धनंजया. काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टीवर ज्या गोष्टीचा प्रभाव असतो त्याच्या प्रभावानं त्याचं प्राबल्य मान्य करावं लागत असतं. देहावर काळाची सत्ता असल्यामुळे काळाचं प्राबल्य मान्य करावं लागेल. तुम्ही म्हणाल आमची इच्छाच नाही, काही फरक पडत नाही. तुमची इच्छा असू देत नसू देत, शेवटी जी रचना आहे, जी घटना आहे, जो क्रम आहे तो क्रम स्वीकार. तू म्हणाल पण आम्हाला मरणाची भीती वाटते, वाटू देत, सगळ्या जगाला वाटते. अहो चांगल्या माणसाला मरणाची भीती वाटते यात काय नवल आहे. मरायला जाणाऱ्या माणसाला सुद्धा मरणाची भीती वाटते हे नवल आहे. पुढे जाऊन सांगतो. एका म्हातारीचे सोन्याचे भांडण झाले म्हणून तिने असा निर्णय घेतला आत्महत्या करायची. आत्महत्या हा माणसाच्या जीवनातला अंतिम पर्याय नसतो. जीवन एवढं सोपं नाही की ते आत्महत्या करून संपवावं. हजारो जन्माच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जो मिळतो उपभोगायला तो देह आहे. बहुता जन्मांती जन्मला असणारा असं शास्त्रप्रमाण आहे. एक योनी कोटी कोटी फेरा हे शास्त्रप्रमाण आहे. त्याच्यानंतर आताचे श्लोक महाराजांनी गुणगुणला मग लागे वारा मनुष्य देहीच. अतिशय दुर्लभ गोष्टीच्या यादीमध्ये मनुष्य देह तत्रापि दुर्लभम म्हणणे. आपल्याला मिळालेला नरदेह हा अतिशय दुर्लभ आहे आणि तो एवढा स्वस्त नाही की आपण आत्महत्या करून त्याला संपून टाकलं पाहिजे. पण म्हातारी आहे, विचाराची अपूर्णता असली, विचार कमकुवत असले की माणूस खूप संकुचित निर्णय घेतो. दादा मोबाईल बंद करण्याकडे खूप संकुचित निर्णय घेतो माणूस. आणि म्हणून त्या म्हातारीने आत्महत्या करायचा निर्णय घेतला. ती आत्महत्या करायला जायला निघाली. गावाच्या बाहेर एक विहीर होती, त्या विहिरीत तिने उडी घालून स्वतःचं जीवन संपवायचं ठरवलं. चालली आत्महत्या करायला. तिला तिची नात भेटली 5-7 वर्षाची. म्हणे आजी कुठे चालली ग. काय सांगू ग म्हणे माय तुझी मायाशी बोलते म्हणे वा जगल्यापेक्षा मेलेलं परवडायला आता काही जगा वाटणा मी मरायला चालले म्हणे. नात म्हणे आजी तू खरंच मारायला चालली म्हणे. हो खरंच मारायला चालली. मग एका हातात बॅटरी दुसऱ्या हातात काठी कशाला ग. ती म्हणे बा इच्छुक आता बे वाटत. विडंबन पहा कसं मरायला जाणाऱ्याला बाईला कशाचं भे वाटत. जिला मारायचं तिला इच्छू आला काय, काटा आला काय, बिबट्या आला काय, वाघ आला काय, साप आला काय, काय तर तिला काय करायचंय मारायचंय. मरायला जाताना सुद्धा कशाची भीती आहे, इच्छू काट्याची भीती. दुसरा दृष्टांत आहे. खूप दारू पिणारा माणूस बायकोला त्रास देतो. खरं तर दारुड्याची बायको किती त्रास सहन करते हे त्या माऊलीला जाऊन विचारलेलं बरं. काय त्रास देत नाही महाराज, तो मारतो, आवाज सुद्धा काढत नाही. ते तिला त्रास होत नाही असं नाही. तिला बुक्की लागल्यावर लात लागल्यावर ती ओरडत त्याच्या करता नाही. तिला तिच्या बापाच्या तिची काळजी असते. मी खुलीन घराण्यातली पोरगी, त्याचं नाव तर सगळ्या गावात खराब आहे, पण मी जर ओरडली गल्लीत कलमा होईल, माझं नाव खराब होईल म्हणून ती ओरडत नाही. दारू पिणाराची बायको किती मारू द्या आवाज नाही तिचा. महाराजाची मारून तर काय नाही महाराजा असं असं लाडा लाड एवढा फरक असं मारू नये कोणी. ज्या पुरुषानं स्त्रीच्या अंगावर हात उचलला मग ती बायको असू देत, बहीण असू देत, मावशी असू देत, आई असू देत, लेक असू देत, जगातल्या कोणत्याही पुरुषानं जगातल्या कोणत्याही स्त्रीवर हात उचलला की त्याच्या हातातल्या लक्ष्मीचा क्षय होत असतो असं व्यंकटेश चरित्रात लिहिलेलं आहे, बालाजी चरित्रात लिहिलेलं आहे. मग माय माऊलीवर हात उचलला की हातातला पैसा माझ्याकडे लई गिराई घेते. मा हातात पैसाच ठिकाणा म्हणलं बायको किद्दा हाणली ते सांग, पोरीला चापट किद्दा मारली ते सांग. बाबा राम बाबा याच्यामुळे लक्ष्मी क्षय होत असतो. खूप दारू प्यायचा, खूप त्रास द्यायचा. बायको म्हणली अहो तुम्ही जगणार मला जगू द्या ना, मरा तरी एका परचा आम्ही सुखी तरी हो. जगातल्या कोणत्याच बाईला आपला नवरा मरू द्या वाटत नाही, तो कसाही असला जरी तरी. पण राजा राजा बोलतो माणूस, बोलली जा म्हणे मरा. ते म्हणले तुम्हाला मर म्हणली, मला मर म्हणली, मी मरतो. बाईल माहित होतं मरायला सुद्धा डिरिंग लागते महाराज. बाईल माहित होते जाय चाललो मी येणार नाही. अरे जाय म्हणलं जाय. गेलं रानामध्ये विहीर होती, त्या विहिरीच्या कठड्यावर पाय लांबून बसलं विहिरीमध्ये. शेजारी वाटच पाहत होता कहा उडी मारताना गावात जाऊन सांगतो मेलो म्हणून. शेजारी बऱ्यावरच असते राहत.
पाय लांबून बसलो महाराज. सकाळी 11ला गेलं, 5 वाजेपर्यंत बसलो, 5:30ला घरी आलं. बायकोला म्हणलं यार दरवाजा उघडती. म्हणली तुम्ही मरायला गेलते ना? गेलतो म्हणे. मग कोण नाही मेले? पाणी लय खराब होतं म्हणे. पाणी खराब नव्हतं महाराज, मरायची काय होत नव्हती, हिंमत होत नव्हती. मरावंसं वाटलं तरी मरण्यासाठी माणसाचं मन धजत नाही का भीती मरण्याच्या बाबतीमध्ये. डबल भांडणं झाले. बायकोला म्हणलं आता लांब नाही जात गड्या, आता अंगणातल्याच आडात उडी मारतो जीव सोडतो. बायको म्हणली जा तरी एकदाच. राग राग बाहेर आलं, भला मोठा दगड घेतला ना आडात टाकला, बाजूला लपून बसलं. बायको बाहेर आली, नवरा दिसून गेला. तिने आडात डोकून पाहिलं. मग तिच्या लक्षात आलं बाबा आपण काही उडी मारली नाही का. यानं जर उडी मारली असती तर आडाचं पाणी भीतीला उलड असतं, डबकन वाजलं, पाणी उडलं नाही याचा अर्थ मग दगडच टाकला. का असं होतं महाराज? मरण आपल्या जीवनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये भयाचं वातावरण तयार करतं. मरावंसं वाटत नाही हो कोणाला, वाटत नाही म्हणून काही फरक पडत नाही, मरावंच लागतं. तुम्ही म्हणाल काही देऊन घेऊन असं तसं वशिला काही कमी अधिक करून जमतंय का, भागतंय का, चुकवता येतंय का, भानगडीत पडू नका. हिरण्यकश्यपानं अतिशय दुर्लभ असे वरदान मागून स्वतःचं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. हिरण्यकश्यपाचं काय झालं आपल्याला माहितीये, भागवतातली कथा आहे. खाली मरू नये, वरती मरू नये, माणसाकडून मरू नये, जनावराकडून मरू नये, घरात मरू नये, बाहेर मरू नये, सकाळी मरू नये, दिवसा मरू नये, रात्री मरू नये, आहे की नाही. अस्त्रांनी मरू नये, शस्त्रांनी मरू नये, 12 महिन्यापैकी कोणत्याही महिन्यात मरू नये. देवाने सगळी व्यवस्था केली. नरसिंहाचा अवतार घेतला, त्याला मारायला घेतलं. मारणार देव ते हसायला लागलं. देव म्हणला पागलेस का काय, तुला मारणारे मी तू दाताळ काढायलास हसायलास. ते म्हणले देवा मला तुमचं नाही हसू येत, ज्याच्याकडून मी वरदान मागितले होते त्या मथाऱ्या ब्रह्मदेवाचं हसू येतं मला. म्हणजे कसं, अरे मी तर सगळे वरदान मागितले होते जीवन जगण्यासाठी जे उपयुक्त आहेत, तरी तुम्ही मला कसं काय मारता. देव म्हणले कायद्याला पळवाट असतील, मी पळवाटी तयार केला. काय म्हणाला होता, माणसाकडून मरू नये, जनावराकडून मरू नये. बघ मी माणूस आहे नाही, जनावर आहे नाही, माणसाचं जनावराचं कॉम्बिनेशन. म्हणाला होता अस्त्रांनी मरू नये, शस्त्रांनी मरू नये. बघ अस्त्र नाही, शस्त्र नाही, नखाने फाडणारे. म्हणाला होतास घरात मरू नये, बाहेर मरू नये. घरात नाही, बाहेर नाही, तुला चौकटीवर आणले दरवाजाच्या. म्हणून दरवाजाची चौकट हे भगवान नृसिंहाचं आसन आहे. दरवाजाच्या चौकटीवर पाय देणाऱ्या माणसाच्या घरामध्ये शांती कधीच लाभत नसते. म्हणून कोणाच्याही घराची चौकट वलंडत असताना एक पाय चौकटीच्या बाहेर आणि एक पाय चौकटीच्या आत टाकला पाहिजे. चौकटीच्या मुंडक्यावर पाय दिल्यावर नरसिंह भगवंताचा कोप होत असतो का, तर ते त्यांचं आसन आहे. प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला गोमूत्रानं, शेणानं आणि हळदीनं नरसिंह भगवंताचं आसन म्हणजे देहली, देहली म्हणजेच उमरा, उमरा म्हणजे घराची चौकट सारून काढली पाहिजे, असा शास्त्र सिद्धांत. चला पुढे. म्हणजे तुला बाहेरही मारत नाही, मध्येही मारत नाही, चौकटीवर मारतो. तू म्हणाला होतास वर मरू नये, खाली मरू नये. खाली नाही, वर नाही, राजा मांडीवर घेतलंय तुला. तू म्हणाला होता दिवसा मरू नये, रात्री मरू नये. दिवसही नाही, रात्रही नाही, संध्याकाळी. तू म्हणाला होतास 12 महिन्यात कोणत्या महिन्यात मरू नये. 13वा महिना तयार केलाय, त्याला अधिक मास म्हणतात. मारला शेवटी, हे महत्वाचं. दृष्टांत संपला भाव. रावणानं राजा दशरथाचा जन्म झाला नव्हता तेव्हा मला कोण मारणार याची यादी काढली होती. आणि जर दशरथाच्या पोटी जन्माला येणारा राम मला मारत असेल तर मी दोघांचं लग्नच होऊ देणार नाही. याच्याकरता रावणे केले लग्ना माझी विघ्न. रावणानं दशरथाच्या आणि कौशल्याच्या लग्नामध्ये विघ्न आणून त्यांचं लग्नच होऊ नये का, तर यांच्या पोटी जन्माला येणारा पोरगा माझा काळ आहे, ते थांबवण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी काय झालं आपल्याला माहिती, लग्न झालं, रामही आले आणि रावणही मेला. आता 2 बाजू आपल्या संपल्या. हिरण्यकश्यपाने प्रयत्न केला, वाचला नाही. रावणाने प्रयत्न केला, वाचला नाही. हे झालं वरच्या लेवलचं. मधल्या लेवलचं सांगतो. देवाच्या दरबारामध्ये देवाचं पार्षद म्हणून, वाहन म्हणून काम करणारा नारायण बाबा गरुड, या गरुडानं डोकं लावलं एक दिवस. कोणाचंही काही काम असलं की लोक गरुडाकडे जायचे, महाराज एवढी फाईल एवढी सही करून आणा साहेब, ती द्याल मंजूर करून आणा मला. गरुडानं लय लोकांच्या फायली मंजूर केल्या. पण गरुडानं डोकं लावलं आपण लोकांच्याच फायली मंजूर करतो, आपल्याच फायली मंजूर व्हाय ना. म्हणजे मंत्र्याचं पीएन पाहुण्याची इरीत मंजूर नाही उरायला, काय करता त्याला. त्याने डोकं लावलं आपण आपलं काहीतरी काम करून घेतलं पाहिजे. मोठं काय काम करून घेतलं पाहिजे. गरुडाच्या आईवर प्रेम होतं. तुम्ही म्हणाल मग आमच्या आईवर प्रेम नाही का. आपल्या प्रेमाला मर्यादा आहे. पहिली बाळ दशे बाळका आई बाहेची पिशे, मग ते स्तरे स्त्री माशे बोलून ठाके. बाल्य दशेमध्ये आपलं आपल्या आईवर प्रेम असतं. एकदा आपण मोठं झालो
आणि आपल्या जीवनात लग्न लागलं महाराजांना अक्षदा तांदूळ डोक्यावर पडले तांदळाचा फटका बसला बाई आली की आई का होतात ए परव ऐ कोण गप्पा मारायला ऐ दीदी ऐ दीदी का दादे हा बोलू नको हे घे बोल नको पहिली बाळदशी बाळका आई बा हेच विषयी त्याला धमकावून गप नाही करता येत माझ्या खिशात चॉकलेटच द्यायचं हे नांदी कोण लागेल मला पोरायचं पुरले व्याख्या एका गावात पोरं झापली त्याने ध्यानातच ठेवलं पुढच्या वर्षी माझ्या कीर्तनाला आले काचकोयरी घेऊन आले जागीच बसले काचकोयरी फुगून पळून गेले याला आपण बोला रांगून नको करू त्या जायचं बडा चव घालून या तारीखेपेक्षा 5 रुपयात चॉकलेट दिलं महाराज मोठ्या लोक चॉकलेट देऊ राहिले आपण मोठी लोक लहान लोकांना देऊ राहिली मग आपण लहान पोरायला दिल्या काय बिघडतं घेतो दे आनंद काय महाराज मी पोरायला लेवायचं घरी गेल्यावर मी पोरं ताण देते काय बाबा कीर्तनात आल्यावर यायचे आपण का फाशी घाव बरं कोणाचे पोरं असो या सारखीच पोरायची सगळ्यात बेकार सवय काय राहते जिथं गप्प बसणार तिथं गप्प बसणार नाही आता आम्ही श्रीलंकेला गेलतो पती पत्नी पोरं मधल्या काळामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आम्ही चेन्नईच्या एअरपोर्टला होतो ती बॅगी वाह्याच्या ट्रॉली असतात ना विमानतळावर माझे दोन्ही पोरं त्याचं गाडा करून खेळायचे आणि मी म्हणलं असं नका करू ना ते लहान म्हणलं त्यांनी काय होतं बाबा मी म्हणलं होत काही नाही त्यानं कळतं आपण भोकरदनचेत म्हणून बाळका आई बाहेची पिशे मग ते सरे स्त्री मासे बोलून ठाके प्रमाण पाहत अरे बाई आली की आई कधी वजा होते हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही म्हणून बऱ्याच म्हाताऱ्या तक्रारी करत येतो महाराज पहिला असा नव्हता तो पहिला लगे मी म्हणलं ओ लगेच पहिला नव्हता बारा तसा पहिल्यानं लगेच उद्यानं महाराज लग्न झालं आणि ही बाई घरी आली आग बडो ढंढोन पेटो किंवा ऐकत नाही ना माय बायकोच बैल झाला महाराज 3 बाजारात चाल म्हणलं की लगेच गाडी काढतो 3 बाजारात पैठणला जाय म्हणलं की लगेच गाडी काढतो तिने काही म्हणलं की लगेच पळतो महाराज बैल झाला हो बैल पाहुणा माझा जावाई 1 नंबर माणूस माया लेकीला कोणतीच तकलीफ नाही झाडून काढतो फरच्या फुटतो पाणी भरतो दळाला जातो देव माणूस इकडे लक्ष द्या मी काय सांगतो तुम्ही म्हणाल आमच्या आईचं आपल्या आईवर प्रेम नाही का आहे ना पण आपल्या प्रेमाला मर्यादा आहे गरुडाचं प्रेम अमर्याद होतं बापू बाबा गरुड म्हणाला मी माझ्या आईला मरून देणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अमर करायचं मला माझ्या आईला त्यांना इतिहास शोधला की अमर कसं करता येतं याचं रेकॉर्ड कोणाकडे राहतं त्यांना ऑफिस पाहिलं यमधर्म गेला यमन पाहिलं व देवाचं वाहन कसं काय आलं आपल्याकडे असं असतं बा मंत्र्याच्या गैरहजेरीत मंत्र्याचा पेच मंत्री असतो यमन लगेच जागा सोडली आला आवाज यमन लगेच जागा सोडली म्हणे महाराज बसा खुर्ची झटकली गरुड बसला कसं येणं केलं अरे म्हणे तुम्ही माणसं कसं मार आला आता आला मी जवळून बोलाय अरे म्हणे तुम्ही माणसं कशी मारते
म्हणजे आमच्याकडे रेकॉर्ड असतो त्याचा. बर, किती वाजून किती मिनिटाला कोणत्या निमित्तानं कोणत्या माणसाला कुठून कसं उचलायचं याची यादी असते आमच्याकडे. 12 वाजता जर एखाद्याचं मरण असलं तर आम्हाला 12लाच उचलावं लागतं. गरुड म्हणजे समजा टाइम जर झाला तुम्हाला जायला, ट्रॅफिक लागली बिडकीन मध्ये, गुतले तुम्ही ट्रॅफिक मध्ये माझ्यासारखे, मी गुतलो होतो मागा तसा, लागली तुम्हाला ट्रॅफिक, तुम्ही गुतले नाही, वेळेवर पोहोचले, यम धर्म म्हणे वेळ जर टळली तर त्या माणसाला आम्हाला मारता येत नाही, अमर करावं लागतं. एवढीच पळवाट धरली बघा ना कायद्यातली. बस म्हणलं आपल्या म्हातारीचं मरण चुकवायचं, वेळ चुकली की म्हातारी वाचणार. म्हणले काय रेकॉर्ड काढ, म्हणजे रेकॉर्ड कशाचा, किती वाजून किती मिनिटाला कोणत्या माणसाला कुठून उचलीत असतो, काय करता म्हणजे त्याचं. मला माझ्या आईची मरणाची वेळ पाहायची. म्हणजे महाराज, सदरील सर्व अहवाल संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधीन असल्यामुळं हे तुम्हाला दाखवता येत नाही, ते गोपनीय आहे, तुम्हाला नाही दाखवता येणार, गोपनीय असतं. गरुडानं सांगितलं, यमा कोणाच्या पुढे बोलायला तुला भान आहे का, देवाच्या सगळ्यात जवळ मी, अशी पिन हानीन म्हणे तो ह्या नावाची, डायरेक्ट गडचिरोलीलाच बदली करीन. पिन हाणणारी लय बेकार असते. 4-5-10 कागदाला पिन हाणली की पांगेल कागद एका ठिकाणी एकत्र येते. कागदाला पिन हाणली की पांगलेले कागद एक गठ्ठा होते, एकत्र येते. आणि माणसानं 10-15 माणसाला पिन हाणली की जमा होईल पांगत. कागदाला हाणली कागद एक येते, तर माणसाला हाणली की माणसं पांगत येत. काय पिन. त्यानं विचार केला, लाईट आल्या असेल तर बंद करा बरं करा, कारण ते याच्यापेक्षा त्याचाच आवाज जास्त झाला. त्याला नाही लागली, पण तुम्ही व्यवस्था केली ते महत्वाचे. साऊंड पण गोड आहे, आणि साऊंडवाला माणूस बी सायलेंट आहे, हे महत्वाचं. तुमच्याकडे किती साहित्य लावायला ते तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता परिस्थिती. तुम्ही किती श्रीमंत, तुमच्या बँकेत पैसे किती हे कोणा विचारलं, तुमच्या घरी गेल्यावर घोटभर पाणी भेटणार, काय कामाचे तुम्ही जाळाचे. तुमच्याकडे मटेरियल नाही, पण तुम्ही नीट बोलणार लोकांना काय गोड बोलणारा माणूस आहे. मला वाटलं याने जर आपली तक्रार केली तर आपला उचलाच होतो काय. नका करू म्हणे महाराज तक्रार, तुम्हाला यादी दाखवतो पण कोणाला सांगू नका, पेपर फोडतो पण लिक नका करू. उघडलं दप्तर आणि पाहिलं गरुडानं काय दिसलं. गरुडाला त्याच्या आईचं मरण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6ला लिहिलेलं होतं. 6लाच म्हातारी मरणार होती दुसऱ्या दिवशी. बंद केलं दप्तर, घरी गेला, म्हटलं आई मी तुझा पोरगा छातीवर दगड ठेव, तुला 2 गोष्टी सांगायच्या, घाबरू नकोस. म्हातारी म्हणजे असं काय आभाळ पडणार आहे काय, त्याच्यापेक्षा बेकार खबर आहे म्हणे. काय उद्या संध्याकाळी 6 वाजता तू मरणार आहे. गरुडाच्या आईच्या ऐवजी जर आपण असतो तर आपण गोमाय एवढ्या लवकर कसे उडाल बाप्पा, अजून जगू द्यायचं असताना रे, काळ तोंड्या रे, सुरू झालं असतं. पण शेवटी वैष्णवाची आई ती, तिचा पोरगा देवाच्या दरबारात राहायचा. तिचा पोरगा देवाच्या दरबारात राहत असेल ती साधारण कशी असेल. अरे शुराची आई सुद्धा वीर माता असते. ती म्हणली गरुडा संध्याकाळी 6ला मारणार आहे मी, मरू दे ना मग, कोण राहायला आलंय. आज गेला पंजा गेला,
Hare